नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे पूर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प अर्थात सॅटिस प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित होतं. या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झालाय. 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व बाजूला जोडणाऱ्या जुना कोपरी पुलावरील वाहतूक 8 दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज 7.5 लाख प्रवासी प्रवास करतात. या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे 260 कोटी रुपये खर्चून स्थानकीच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते. या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी खांबांवर गर्डर टाकणं शक्य होत नव्हतं. या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे 2 तासांचे 14 मेगा ब्लॉक देण्याची मागणी केली होती. त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन आखलंय. 46 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद गर्डर आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर, पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैयानगर MJP कार्यालयापर्यंत असे एकूण 2.24 किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल. यात 12 मीटर रुंद मार्गिका असतील. स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी 9000 चौरस मीटर डेक उभारणी, डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात स्थानक इमारतींचाही समावेश असणार आहे. तर रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसवण्याचं काम 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. यानुसार कोपरी सर्कल ते भास्कर कट दरम्यान दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. ही अधिसूचना 26 ते 27 जुलै, 27 ते 28 जुलै आणि 29 ते 30 जुलै या दिवशी दुपारी 2 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, तर 28 ते 29 जुलै, 30 ते 31 जुलै, 1 ते 2 ऑगस्ट, 2 ते 3 ऑगस्ट आणि 3 ते 4 ऑगस्ट या कालावधीत रात्री 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे पश्चिमेकडून मार्गाजवळील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही कोपरी सर्कल, फॉरेस्ट नाका, आनंदनगर सिग्नल, मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील. 3 हात नाका आणि टेलिफोन नाका येथून भास्कर कट मार्गे कोपरी सर्कल येथून ठाणे रेल्वे स्थानक पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गुरुद्वारा, आनंदनगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल मागे इच्छित स्थळी जातील. मुंबईवरून हरिओमनगर कट मार्गे कोपरीकडे येणाऱ्या वाहनांना हरिओमनगर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहेत. तर ही वाहने आनंदनगर येथून महामार्गे सरळ पुढे 3 हात नाका येथून युटर्न घेऊन आनंदनगर सिग्नल, फॉरेस्ट नाका, कोपरी सर्कल येथून इच्छित स्थळी जातील. ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, प्राणवायू पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाहीये. त्यामुळे 8 दिवस हा जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते. ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे गेल्या 6 महिन्यात 19 नागरिकांचा जीव गेलाय. त्यामुळे हे निष्पाप जीव नेमके कोणामुळे गेले असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला असून आज मनसेच्या वतीनं घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली. यावेळी PWD, MSRDC, MMRDA, TMC अशा 4ही विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करत खड्ड्यांची मोजमाप मेजर टेप घेऊन करण्यात आले. जर येत्या 1 महिन्यात हे खड्डे भरले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय. ठेकेदारांनी आत्महत्या न करता ज्या नेत्यांना टक्केवारीनुसार पैसे दिले आहेत त्यांची नावे जाहीर करावी असा सल्ला अविनाश जाधवांनी ठेकेदारांना दिलाय. तसेच यामध्ये कोणत्या बड्या अधिकाऱ्याच्या कुटुंबियांचा जीव त्या खड्ड्यामध्ये गेला तर त्यांना जाग येईल का असाही सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे ठाण्यातील घोडबंदर रोड, गायमुख येथील खड्डे कधीपर्यंत भरले जातील ते पाहावं लागणार आहे असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते. सांगू का, फक्त पीक आवरला नाही, घोडबंदर रोडला जर तुम्हाला वसईला जायचंय किंवा मीरा भाईंदरला जायचंय तर तुम्हाला जायला आणि यायला 2-2 तास लागतात. हा जो घाट आहे घोडबंदरचा, रेतीबंदरचा जो घाट आहे त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की तुम्ही तिथनं वर येताना तुम्हाला बाईकवर असाल किंवा गाडीत असाल तर कधी ट्रक तुमच्या अंगावर पलटी मारेल याचा काही भरोसा नाही. कारण अख्खा रस्ता हा खराब झालेला आहे आणि त्याच्यामुळे वरचा भाग खराब असल्यामुळे ही ट्रॅफिक वसईपर्यंत जाते, इकडे मीरा रोडपर्यंत जाते. आणि हा काही आजचा प्रश्न नाही आहे. मागील 8-9 वर्ष मी जेव्हापासून पालघरचा मनसेचा जिल्हाध्यक्ष झालो तेव्हापासून मी जातो येतो, दर दिवशीचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखादी ॲम्ब्युलन्स जर आतमध्ये अटकली किंवा एखादी बाई आतमध्ये अटकली तर तिला पूर्ण ट्रक ते बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू शकत नाही. एखादा ट्रक बंद पडला तर तो ट्रक बाहेर काढेपर्यंत पुढचे 2-4 तास तुम्ही जागेवर उभे राहता. अनेक वेळेला ठाणे टू वसई हे अंतर 4-4-5-5 तासाचं होतं. सो याच्या बाबतीत आज आम्ही सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं. मुळात याला एक मायबाप नाही. या घोडबंदरच्या 10-12 किलोमीटरच्या रस्त्याला PWD आहे, MMRDA आहे, ठाणे महानगरपालिका आहे, मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, वन खातं आहे, असे विविध डिपार्टमेंटने हा ग्रासलेला रस्ता आहे. आज आमच्या ठाण्यामध्ये यायला कुठल्याही बाजूने या तुम्हाला ट्रॅफिक हे लागतंच. आणि त्याच्यानंतर घोडबंदरची ट्रॅफिक ही अतिशय विचित्र आहे. 2 दिवसापूर्वी 2 बाईकस्वारांचा ॲक्सिडेंट झाला, त्यात एकाचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात 22 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला. मागच्या 6 महिन्यात जवळजवळ 18 ते 19 लोकांचा मृत्यू या घोडबंदर रस्त्यावर खराब रस्त्यांच्या कामामुळे पडून झालेला आहे. तो मला असं वाटतं की हे लोक ठाणेकरांच्या जीवाशी खेळतात. नेहमीच आमचे नेते मंडळी 1000 कोटीची निधी आणली, 15,000 कोटीची निधी आणली, 20,000 कोटी निधीचे आकडे फेकतात. परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही रस्त्यावर आलात तर ते सगळं धोतांड आहे, ते सगळं खोटं आहे. फक्त मोठमोठे आकडे आम्हाला सांगणं आणि ठाणेकरांची फसवणूक करणं हेच राजकीय नेत्यांकडनं इथे होतं आहे. घोडबंदर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. घोडबंदरला पाणी नाही, रस्ते नाही, खड्ड्यांचा प्रश्न, कचरा उचलायला लोक नाही, अशा अनेक समस्या घोडबंदरला आहेत. आणि फक्त नवीन टॉवर उभं करणं आणि नेत्यांच्या बोलबच्चन ऐकणं एवढंच घोडबंदरला आता काम राहिलेलं आहे. PWD वन खात्यावरती वन जातं, PWD आणि नाशिकवरती. मला एक कळत नाही, वन खात्याची एक वैशिष्ट्यता आहे, रस्त्याचं काम जे आहे रस्त्याचं
25 फुटाचा रस्ता मिळाला तर तो रस्ता मोठा होईल, बरोबर आहे. पण त्याला वन खातं परमिशन देत नाही, परवानगी देत नाही. नागपूर, दिल्ली सगळीकडे ती फाईल फिरते. पण तिथनं जरा तुम्ही पुढे गेलात तर अनेक झोपड्या बनलेल्या आहेत, आपला फार्म हाऊस बनलेला आहे, अनेक हॉटेल बनलेले आहेत. त्यांना परवानग्या मिळाल्या, त्या अनधिकृतरित्या झोपड्या बांधू शकतात, हॉटेल बांधू शकतात. त्या झोपड्यांना लाईट येतं, पाणी येतं, सगळं येतं. पण ज्या वेळेला मुख्य रस्ता ज्या वेळेला उभा करायचा असतो त्याला वन खातं रस्ता देऊ शकत नाही. हा कोणता नियम आहे? म्हणजे तुम्ही अनधिकृतरित्या काही करू शकता, पण अधिकृतरित्या ज्याची लोकांना गरज आहे ती गोष्ट करताना तुमच्या फायली नाशिक आणि दिल्लीपर्यंत फिरणार असतील तर मग मला असं वाटतं की मग आम्ही अनधिकृतरित्या केलं पाहिजे. अतिक्रमण आम्ही पण करायचं का मग ह्याच्या पुढे? ठाणे शहर हे स्मार्ट सिटी बरोबरच डिजिटल युगात पुढे जाण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. याच अनुषंगाने ठाण्यातील डाकघर म्हणजे पोस्ट विभाग ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी IT 2.0 ॲप्लिकेशन या नव्या डिजिटल प्रणालीसह डिजिटल युगाकडे पहिलं पाऊल उचललं आहे. या डिजिटल प्रणालीत म्हैसूर येथील सेंटर फॉर एक्सलन्स फॉर पोस्टल टेक्नॉलॉजीने स्वदेशी पद्धतीनं विकसित केले. APTIT 2.0 प्लॅटफॉर्ममुळे प्रगत तंत्रज्ञान, सुधारित कार्यप्रणाली आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे, असा विश्वास डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षक नरेंद्र बाबू यांनी व्यक्त केला आहे. ठाणे पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक के नरेंद्र बाबू म्हणाले की ठाणे विभागाची नवी मुंबई विभागीय क्षेत्रांतर्गत पायलट फेज रोलआउटसाठी निवड झाली होती. या अंतर्गत ठाणे विभागीय कार्यालय, ठाणे हेड पोस्ट ऑफिस, ठाणे बिझनेस पोस्ट सेंटर, ठाणे नोडल डिलिव्हरी सेंटर, ठाणे इंटिग्रेटेड डिलिव्हरी सेंटर तसेच 22 उपकार्यालय आणि 29 शाखा कार्यालय नव्या प्रणालीत यशस्वीरित्या सामील झाले. सर्व पूर्व रोलआउट कार्ये नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यात आली होती. नवीन ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजीद्वारे आता नोंदणीकृत नसलेल्या वस्तूंसाठी ट्रॅकिंग सुविधा, CODसाठी डिजिटल QR पेमेंट, रिअल टाइम डिलिव्हरी टिप्पणी अपडेट, डिजिटल स्वाक्षरी घेण्याचा पर्याय, लोकेशन बेस्ड डिलिव्हरी, OTP तसेच आधार आधारित डिलिव्हरी, दारापर्यंत पिकअप व्यवस्थापन आणि तक्रार व्यवस्थापनासाठी इंटिग्रेटेड सपोर्ट डेस्क उपलब्ध होणार आहेत. या मोहिमेचे मुख्य उद्देश संपूर्ण भारतात एकात्मिक, बुद्धिमान आणि स्वयंचलित पोस्टल सेवा निर्माण करणे, ज्यात अधिक स्केलेबिलिटी आणि सेवा विश्वसनीयता असेल. नरेंद्र बाबू, सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोस्ट ऑफिसेस, थाने पोस्टल डिवीजन. आज एक चारित्रात्मक दिन है, हिस्टोरिक डे फॉर थाने पोस्टल डिवीजन के लिए, क्योंकि आज हम एक एडवांस्ड पोस्टल टेक्नोलॉजी का थाने डिवीजन में उद्घाटन करें, थाने हेड पोस्ट ऑफिस में रोल आउट करें. आज ये रोल आउट आज सारा महाराष्ट्र सर्किल में हुआ था, एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स में. एक हेड पोस्ट ऑफिस चुना गया कि ईच रीजन में, हर रीजन में एक पोस्ट ऑफिस चुना गया, एक डिवीजन और एक पोस्ट ऑफिस. एंड मुझे खुशी होता है कि बताने में कि नवी मुंबई रीजन में थाने डिवीजन को चुना गया है, थाने हेड पोस्ट ऑफिस को. थाना हेड पोस्ट ऑफिस के अंदर 22 सब ऑफिस है और 39 ब्रांच ऑफिस है. उसमें आज हम IT मॉडर्नाइजेशन प्रोजेक्ट, APT एडवांस्ड पोस्टल टेक्नोलॉजी प्रोजेक्ट रोल आउट किया गया है. ये कस्टमर को एक टेक्नोलॉजी इनिशिएटिव है, एडवांस्ड टेक्नोलॉजी इनिशिएटिव है. ये कस्टमर का सेटिस्फैक्शन बढ़ाने के लिए और पोस्टल ट्रांसमिशन स्पीड बढ़ाने के लिए, ये सीमलेस डाटा ट्रांसफर के लिए ये टेक्नोलॉजी चुना गया है. ये पूरा इन हाउस डेवलपमेंट है. ये पूरा पोस्टल डिपार्टमेंट के सेंटर फॉर एक्सीलेंस इन पोस्टल टेक्नोलॉजी CEPT डेवलप किया हुआ सॉफ्टवेयर है. इसमें बहुत कस्टमर को बेनिफिट होने वाला है आने दिनों में. क्या क्या बेनिफिट मिलेगा कस्टमर को, कस्टमर इसका लाभ कैसे? कस्टमर का बेनिफिट है डाटा बुकिंग में, अभी फॉरेन आर्टिकल्स, इंटरनेशनल आर्टिकल्स, डोमेस्टिक आर्टिकल्स एंड all different kind of articles, as well as all the postal services they can avail through this new postal technology. And they will have this speed, transaction speed बढ़ेगा. कस्टमर क्यू में आने का जरूरत है, आने वाले दिनों में इसका ऑनलाइन भी करेंगे. एंड कस्टमर का पोस्ट ऑफिस में ट्रांजैक्शंस का स्पीड बढ़ेगा. इट विल हेल्प द कस्टमर्स इन सेविंग देयर टाइम, मनी, एवरीथिंग. कहीं ऐसा दिखता है कि डिजिटल इंडिया का जो सपना है वो पूरा, ये सपना ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया एंड
ऑनरेबल MOC हमारा मिनिस्टर है ज्योतिरादित्य सिंधिया साहब, उनका ड्रीम है कि डिजिटल इंडिया का वी आर थ्रू, इंडिया पोस्ट इज थ्रू टू डिजिटल इंडिया एंड इन दिस फॉर्म एंड एडवांस्ड पोस्टल टेक्नोलॉजी इज डिजिटल इंडिया का माध्यम में हम जा रहे हैं, ये एक सबूत है। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।